बाबू इलो दत्त भाऊ बाबू इलो माई बाबू इलो रडता ना मग हे तुझ्यासारख्या हसवक शिकव का असा खेळणी वही हा खेळणी वही देत तुझं खेळणं माझ्याकडे घबरा रे खुळ्या नानू किती उशीर असाच उभे राहायचा उन्हान तुमचं ना तू बापाशी सारखं जातलो तवो थांब गो थांब थायच गे आम्ही थांबून राहतो पण ह्या तुझ्या नातवाकच ना घरात येऊची घाय झालेली असा बघ किती किरकिर करता तो अगो असं कसं घरात घेतलं इंदू अगो लवकर त्यातून भाकर तुकडं वळवून टाक गो होय सरिता थांब थायच हा मी किती आहे सर या आवाजा घेऊन उभो ठेवून येत आहे माई माई कपड्यांची पिशवी हैसर ठेवत आहे हा हैसर हा आणि ही इस्पितळाची फाईल असा ना ती हैसर ठेवलंय हा जपून ठेवा बिला बिला असतील याच्यात पैसो काय कमी खर्च झालेलो काय हा अण्णानो नातू नातू इलो घरात हा मीच हाडूक गेलो होते त्या का शेवटी अण्णानो तुमच्या घरातला काम म्हणजे माझ्याच घरातला काम नाही काय हा रिक्षा सुद्धा मीच बघितलंय आधी योग नव्हतो तयार रिक्षावालो मग मी त्याला सांगितलंय अरे अण्णा नायकांचं नातू असा हा मग बसा बसा करूक लागलो पैसे पण घेत नव्हतो मीच बोललोय दत्तात दे म्हणा बरोबर वाटत नाही ना शेवटी अण्णा नायकांचं नातू असा हा पैसो काय कमी हा काय हा अण्णा मी काय म्हणते आता बारशाची पण सगळी तयारी ना मीच करते ती सगळी व्यवस्था मीच बघतेय हा म्हणजे कान टोचूक सुद्धा मीच बोलवते हा आणि तुम्ही म्हणत असाल तर ना नावांची यादी सुद्धा ना मीच काढताय हा एखादा चांगलाचं नाव ठेवून देवा त्यातला हा म्हणजे यशवंत नाहीतर गजानन आलानू तुमच्या एवढाच आनंद माका सुद्धा झालेलो हा खराच होय माती खाऊची सवय ना मग खा मार जीव जाईस तो नानू काय 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 चुकला असेल तर माफ करावं नाही नको नको पुढे पुढे करू ना बाण तुका सांगितलं याच्यापर्यंत पोहोचवलेलं दिसत नाही काय विचारते मी अहो या घरचो वारस असा तो असं कसं त्याका घरात सुन या घरात घ्यायचा नाही काय आया ते का काय विचारतस माझ्याशी बोल तो माझो चिलासा असा पण ते का या घरात जागा नाही तो या घराचो वारस हा या घरात कोण राहणार आणि कोण नाही ता मी ठरवीन तुमचो नातू आयो कोणाक मांडीवर बसवायचा आणि कोणाची मानगूट आवळायची माका शिकवायचं नाही हा अण्णा काय बोलतास ह्या आवाज खाली या पोरान काय बिघडवलं तुमचा अहो काय वाकडा केला एवढ्याचे जीवन आहे माझ्या वंगणाचा झाला ना तर सगळा सहन केलंय मी पण माझ्या झिलाच्या वंगणाचा होता तर मी सहन नाही करणार काय करशील रे हे इल्यावर काय करूक मागे हटणार नाही बापाशीच्या विरोधात उभं होतस एक बाप म्हणून चिलसली जा करूचा लागत ना ता करी माझा जीव घेतस या चिमुरड्या जीवासाठी जा करूचा लागत ना
सगळा करीन. असा काय करतास तुम्ही? अण्णा अय्या, तुम्ही आलात पण हॉस्पिटलमधून? खर तर मी येणार होते पण उशीरच झाला. काय सरिता, कशी आहेस? चला चला आत चला, अण्णांचा नातू आलाय. खर तर सनई चौघडेच वाजायला हवे होते. काय अण्णा, शेवटी नातू कोणाचा आहे? चला चला आज चला. आणि नातवाला नाही घेऊचे अण्णा, घरात नाही घेऊचे. वय ना अण्णा. अण्णा, अहो काय ऐकते मी? हे खरं आहे का? असा हट्ट बरा नाही. अहो नातू तुमचाच आहे. हा, तो घरात नाही येणार तर मग कुठं जाईल? तुम्ही म्हणत असाल ना तर सरिताला मी माझ्या घरी नेते. सरितालाच कशाला, तिच्या मुलाला आणि दत्ताला सुद्धा. पण नायकांचा नातू असा दुसऱ्यांच्या घरी वाढतोय म्हटल्यावर काय म्हणतील गावातले लोक? तुमचं काय होईल? अहो तुम्ही काय सांगणार लोकांना? मी हात जोडते. अहो त्या भाबड्या जीवानं काय केलंय तुमचं? हा हट्ट सोडा बघू. अण्णा, ताई द्या द्या तो भाकर तुकडा. मी दृष्ट काढते. पाणी. अय्या, हे काय? जन्मखूण असा ती. अच्छा, काजळाची तीट लावावी ना एवढी ठळक आहे जन्मखूण. अगदी नाण्यासारखी. चांगलंय, दृष्टच लागणार नाही. दे आहे. दे माझ्याकडे दे. माझं नातू घराकडे येईल. माझं नातू घराकडे येईल. माझं नातू घरात जायचं आता. चला अण्णा आज चला. तुझं तर निघ. गेलो इलो. तो इलो ना. आणते हा. अगे हैसर हैसर अशी जन्मखून असा आणि अगदी ठळक माहिती हा.
कोण जन्म केलो हा ता माहित नाही, पण जन्म खून घेऊन जन्म केलो हा म्हणजे कोणतरी जन्म केलोच असतो ना. काय रे, एकच बाजू कसा? आता दुसरी बाजू कोण बघू गेलो हा? काय आपला वाच्चे का की तुझा हा? अगे अण्णा तर ते का घरात सुद्धा घेत नव्हते माहिती हा. काय झालं काय माहिती, लय भडकले होते, डोळ्यातून नुसती आग वखत होती माहिती हा. हळूहळू तर प्रकरण मिटला, पण पोरगो काय रडूचं थांबत नाही हा. काय रे, कसं दिसत रे पोरगो? असो खिडकिडी तसा हा, पण लक्षणा चांगली असत हा. हे असे मोठे डोळे, मोठा नाक, शोभता शोभता नायकांच्या घरातलं शोभता हा. बरं, येते मी. आणि अहो, हे काय करताय? अहो, ह्यांनी पोरा घरात घेऊ नको सांगितल्याने तेव्हापासून जीव टांगणीक लागलो होतो. दत्तासारी तक पण सांगूक नाही मी. म्हटलं जा काय होईत ना तर सगळा बघित रवायचा, आणि अगदीच काय झाला ना तर दत्ता, सरिता आणि पोरासाठी मी पण ह्या घर सोडूच्या तयारीत होते. तुम्ही होतास म्हणून घराचो वारीस घरात इलो. ते का माहेरी तरी कसा पाठवतले? सरिताच्या घरची परिस्थिती, बाळाची तब्येत नाजूक, तिच्या औशी बापाशिक तरी किती ताण द्यायचो. आता नातू आलाय ना घरी, मग हसत राहायचं, असं रडायचं नाही. आणि मला बाईचं दुःख कळतं, त्यासाठी बाळ आपलंच असायला हवं असं नाही ना. अहो, सुषमाच्या वेळेला ना माझ्या घरचं असं माझ्याजवळ कुणीच नव्हतं, त्यामुळे मला समजू शकतं की अशा वेळेला आपल्या माणसाने आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सरिताची आता काळजी घ्या. होय. घेते. आणि काय झाला? नाही म्हणजे मगाशी बोलता बोलता कळलं की बाळाचा जन्म हा सर्वपित्री अमावस्येला झाला. नाही म्हणजे काळजीचं काहीच कारण नाही, पण फक्त मनाच्या समाधानासाठी आपण बाळाची पत्रिका करून घेतली तर. होय, पण मी आमच्या यांना ना बाळाच्या जन्माची वेळ सांगून पत्रिका करून घेते. होय. काळजी घे, येते मी. हा वाटला तास झाला शेवटा, आता झिलच झालो. काशी इलो परत. काजळाची तीट लावावी ना एवढी ठळक आहे जन्मखून, अगदी नाण्यासारखी. मुन्ना नाईक आहे मी, मुन्ना नाईक. काय गो, काय झाला? या काय काय करतस? ही मीठ मोहरी किती आहे? माझ्या झिलाची नजर काढूक जाते, जाऊन येते वाड्यावर. अगो वच्ची, आजपर्यंत तू माझा कधी ऐकलंच नाही, पण आता तरी ऐक. अगो नको जाऊ थाय सर, तू तुझं झील नाया अण्णाचो नातू होतो. तुमका कळत नाही या.
माझो झील वाटो घेऊ किलो अन्नाच्या घरात. त्या बघ डोक्यातला काढून टाक्या सगळा. बस आहे सर. माझ्या काशीक माका बघूचा. माझ्या झिलाचा तोंड बघूचा माका. तोबा अगो हैसर जन्म कुणा. काशीक चटकू दिलेलो आठवता ना. तोच घेऊन हिला. त्यांना अस्तित्व दाखवल्यानच. आहे पण आता नको जाऊ थय. नाही गो. रडता तो. माका बोलवता. मी गेले ना की बघ कसा गप वैत. माका बघूचा अगोजीला. त्याच्या गालावरून हात फिरवीन. त्याचे मुके घेईन. त्याका विचारीन काय रे एवढे दिवस कसा राहुलस रे आईशी शिवाय लांब. खर तर त्याका पण जमला नाही माझ्याशिवाय लांब राहून. तिला बघ अन्नाच्या वाड्याकडे सगळीजण त्याका बघत असतील. गोंजारत असतील. नजर लागत गो त्याका. माका काशीची नजर काढूची. मी जाते माझ्या झिलाची नजर काढू. नको जा. बस. मी त्याका या घरात रवाक देणार नाही. इंग्लॅक बंदूक किती हवी.